नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. मी लवेश सागर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या समर्थ व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही याच्या अगोदरचा ब्लॉग बघितलात, ट्रॅव्हलिंगचा होता. मी आलो आहे सासरवाडीला. कांदळगाव गाव आहे आमचं सासरवाडी. सो आता आलेलो लग्नाला. तर आता सकाळ झालेली, तर म्हटलं चला काहीतरी कुठेतरी जाऊन येऊ. हे आमचे दादा ॲक्च्युली माझे साडू पण लागतात आणि माझ्याच गावातले ते विश्वनाथ सपकाळ. ते पहिल्यांदा मलासाठी आपल्या व्हिडिओमध्ये आलेत ना. हां, पहिल्यांदाच आलेत. सो आम्ही आता नदीवरती आलो आहे आणि इकडे अजून थोडं पाणी वगैरे जमा आहे. जरा राऊंड मारायला आलो आहे आम्ही कांदळगावलाच. तर तुम्हाला दाखवतो, इकडे सीनरी वगैरे मस्त आहे. जरा आम्ही राऊंड मारायला आलो, फेरफटका मारायला. तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. सकाळची मॉर्निंग वॉक. हां, मॉर्निंग वॉक. जरा मस्त गावचं वातावरण मस्त आहे. सकाळी ॲक्च्युली थंडी लागत होती आणि आता गरम लागतं आहे. सकाळी चांगली थंडी होती, एकदम मस्त. थांबा तुम्हाला ऊन वाढत दाखवतो. चाललं. हां, आता ऊन वाढत चाललं, थोडंसं तापमान वाढत चाललं. थांबा तुम्हाला दाखवतो. गरमी पाणी आटत चाललंय. हे बघा, हे असे डबके ॲक्च्युली राहिले तिकडे. हे बघा, ही अशी खाली नदी मग जाते डायरेक्ट माणगावला, तिकडे अरबी समुद्रामध्ये. ॲक्च्युली ह्या नदीचा उगम आमच्या गावातनंच होतो. जी आमच्या गावात नदी येते ना, तीच ही नदी आहे. आणि ही डायरेक्ट मग नंतर माणगाव करत डायरेक्ट अरबी समुद्राला जाऊन मिळते. चला जरा फेरफटका मारतोय, बघतोय जरा आंबे वगैरे, करवंद वगैरे सगळं बघतोय. जरा बघू, तुम्हाला दिसलं तर तुम्हाला दाखवतो नक्की. हे बघा, ही जांभळं बघा. हे बघा किती आलेत. हे बघा, पण काय फायदा नाही या जांभळांचा. ॲक्च्युली ही सगळी आहेत ना, खराब झालेली आहेत. ती बघा, कच्चीपासूनच खराब आहेत, त्यांना कीड लागलेली आहे. अशी भरपूर आहेत. हे बघा, चांगली असती तर आम्ही नक्की खाल्ली असती, पण कीड लागली. बघा, पूर्ण भरले आहे एकदम जांभळ. आणि एक नाही, भरपूर झाड आहेत इकडे. मग दादा काढतायत, बघूया. हे बघा, काढलंय, पण ते खराबच आहेत, खाण्यायोग्य नाही. खडबडीत. हां, खाण्यायोग्य नाहीत, बरोबर. ही झाडांची उंची खूप कमी असते. ही नदी पात्रातली असल्यामुळे झाडांची उंची खूप कमी असते. त्याच्यामुळे आपल्या हातामध्ये ही जांभळं अशी येतात. आणि जी गावठी जी जांभळं असतात त्याची झाडं खूप उंच असतात आणि ती छोटी असतात. ही जांभळं जरा आकाराने मोठी असतात, पण सध्या ही जी आहे ती खराब छोटीची आहे. आणि ह्याच्यापेक्षा जास्त ही झाडं उगवल्यानंतर, आपलं वाढल्यानंतर ही जांभळं अशी जाडी होतात, असं मोठी होतात. सध्या खाण्यायोग्य नाही, म्हणून जर तुम्हाला फक्त दाखवण्यामध्ये. अजून करवंद, आंबे. आमचा एक बाग आहे इकडे, त्या बागेत आम्ही एक्सप्लोर करू आपण. हा, नक्की दाखवू. आंब्याची बाग आहे, चिकू, नारळाची झाडाचे भरपूर असा मोठा बाग आहे. त्या बागेत आम्ही जेव्हा आता जाणार आहोत 5 मिनिटानंतर, जेव्हा जाऊ तर तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवू. आता प्रियंकाचे दादा वगैरे आहेत ना, त्यांची बाग आहे, आंब्यांची बाग आहे, म्हणजे आंबे वगैरे आहेत तिथे. तर आपण ते ना ते एक्सप्लोर करूया. चला बघूया. गेट असेल, ओपनच असेल. सो आपण चला बघूया, तिकडे दाखवूया काहीतरी तुम्हाला, आपल्याला काय बघायला भेटतंय काय. आता आम्ही दोघे आहेत ना, आलेलो आहोत त्यांच्या बागेत. हा बघा, इथे गेट आहे. चला आता बघूया आतमध्ये जाऊन काय काय आंबे आलेत, नाही आलेत, बघूया. चला. आम्हाला असं वाडा आहे त्यांचा, आपला गुरांचा वाडा. बघा, जागोजागी असे बेडे बनवलेत. बेडे म्हणजे गेट, शॉर्टकट आहे. बघा, हा इकडे आंबा आहे. बघा, आलेला आहे इकडे. भरपूर आंबे आहेत. बघूया आपण, चला आलेत की नाही. अच्छा, हा पण आंबा आलेला आहेत. हा बघा, तर दिसत आहेत का तुम्हाला आंबे? हे बघा, हे बघा, हे आंबे आलेले आहेत. हे बघा, आंबे आले आहेत. इथे एक चिकू आहे 2 वर्षापूर्वी, आणि एवढा गोड चिकू आहे ना. 2 वर्षापूर्वी मी आलेलो, मला चिकू दिलेले दादांनी. एवढा गोड आहे ना, म्हणजे एक नंबर चिकू आहे. थांबा बघूया. हां, आलाय चिकू, या वेळेला पण आलाय. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, चिकू मोठमोठे झालेत यार. हे बघा, भरपूर आलेत. हे बघा, साखरेपेक्षा गोड. साखरेपेक्षा गोड, खरंच. ॲक्च्युली साखरेपेक्षा गोड. आणि मला वाटतं तयार झालेत चिकू. बघूया, आपल्याला जर न्यायला भेटले तर. हा दादा, हे काय तयार झालेत चिकू. हे बघा, एवढा गोड चिकू आहे ना. हा, खूप गोड चिकू आहे. खाली पडले भेटले आपल्याला. पडलाय, पिकलेला असेल तर चांगली गोष्ट आहे. चला. एक काकरण खाल्ल्याने पडलेलं. कच्चा आहे ना? नाही, पिकलेला भेटलं. पिकलेला आहे. चला, आपल्याला पिकलेला भेटला आहे एक. आता आम्ही जरा टेस्ट करून बघतो. जरा फेरफटका आमचा, काहीतरी कुठेतरी आम्हाला फळ भेटले आहे. अरे वाव, फुल तयार आहे. टेस्ट करून बघूया कसं लागतं. पहिला तुम्ही सांगा.
एकदम बेस्ट. म्हणजे साखरेसारखा गोड आहे, नॅचरल पिकवलेला आहे. नॅचरल पिकवलेला आहे, बरोबर. पिकलेला झाडून पडलेला आपण घेतलाय आणि खूप खूप छान आहे. असं पूर्ण भरलेला आहे वरती बघा. हो का, जवळजवळ 2 टोपल्या पूर्ण भरलेला आहे, पूर्ण भरतील चिकू आपल्याला. भरलेला आहे. त्या टेस्ट करूया आता, मी बघतो. ॲक्च्युली हा चिकू आहे ना, तोंडाला पाणी सुटलं आता. मुंबईची चिकू फेल, नॅचरली चिकू आणि जबरदस्त आहे. गोड म्हणजे हा बघा, रस बघा, हे बघा. साखरेसारखा गोड. वाव, मस्त. हा बघा, प्रॉपर हापूस. आंबे चांगले आलेले आहेत यावेळेला कसं काही ठिकाणी आंबे आलेले आहेत, काही ठिकाणी नाही आलेले आहेत. आणि गावठी आंबे तर एवढे आलेले आहेत ना, भरपूर आलेले आहेत गावठी आंबे. या आंब्याला नाहीत वाटतं. चला बघूया आपण अजून पुढे. काजू, फणस. हे बघा, हे लिंब बघा, हे बघा पिकलेत. हे बघा, गावाला जर केलं ना, थोडी मेहनत आहे पण त्याचं फळ तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. हे बघा, इकडे काजू आहे, काजूचं झाड आहे. हे बघा, काजू पण आहे. हा बघा, दिसतोय तुम्हाला? हा बघा, हे काजूचं झाड आहे, आलेत काजू. हा बघा, हा आंबा बघा, प्रॉपर हापूस. हा बघा, प्रॉपर हापूस. हे बघा, ओरिजिनल. आणि हा किती आला आहे बघा आंबा. हा बघा, हा बघा. ॲक्च्युली ही मेहनत आहे. ह्या लोकांनी जी, हे जे दादा वगैरे आहेत, त्या लोकांनी, भेसळ दादा वगैरे, त्या लोकांनी ही मेहनत केलेली आहे. त्याचं हे फळ आहे आज. आपण करू शकतो काय, आपल्या जागा जमीन आहे त्याच्यामध्ये काही करू शकतो आपण. करता आलं पाहिजे, मेहनत आहे, मेहनत करता आली पाहिजे. उत्पन्नही तुम्हाला भेटणारच. मला असं वाटतं ते केसर आंबा पण आहे, तो पण दाखवतो तुम्हाला, थांबा. हा बघा, वाव, हा केसर आंबा आहे बघा. फळ बघा केवढं मोठं आहे, जबरदस्त. म्हणजे केसर आंबा गुजरात सोडून महाराष्ट्रात पण येतो. आणि आलाय, बऱ्यापैकी आलाय, चांगला आलाय. हे बघा वरती आंबे आहेत. काजू दिसलेला आहे, बोंड. हे बघा, लाल भडक. लाल भडक. बघूया आपण, काढूया त्याला. याने काढूया जरा. एक काजू आहे, काजू काय कोण खात नाही जास्त, सो आपण काढू शकतो. ओके, हा पडलेला आहे एकदम मित्रांनो, काजू. लाल. हा रस बघा, हे खरं कोकणाचं सोनं आहे, रानमेवा गावचा. टॉप. बी तर काय आता आपल्या कामाची नाही आहे. म्हणजे आता काय एक बीसाठी काय आपण काय तिला भाजणार नाही आहोत. जरा खाऊन बघूया. खूप वर्षाने खातो. याला चीक आहे ना, खूप बेकार असतो. आता लागला ना तर असा उठतो ना, आपण बघूया. ओ हो हो, हा, वाव. अशी पण भूक लागलेलीच होती. किती वर्षाने मी काजूचं हे खातोय. मस्त, खूप मस्त. हे बघा काजू बघा, हे बघा किती आलेत. हे रेड कलरचे आहेत, म्हणजे थोडे रेडिश आहेत. आणि येल्लो पण आहेत काजू. येल्लो पण दाखवतो तुम्हाला, थांबा. ते बघा, दिसत आहेत की नाही माहिती नाही, पण हे बघा, हे येल्लो आहेत. हे बघा, हे येल्लो काजू आहेत. ते बघा तिकडे आलेले आहेत. येल्लो काजू ना बघून मोह आवरवत नाही. बघूया आपण काढून, कारण की काजू काढायला काही कोण बोलणार नाही. आंबे वगैरे असले तर ठीक आहे. अरे लागते पण पडत नाहीये. क्रॉसच ठेवा दादा. ॲक्च्युली कसं आहे मित्रांनो, आता सवय तुटलेली आहे ना. पहिले लय दगडा मारायचा आंब्याना, आता सवय तुटलेली आहे. आणि हा काजू पडतच नाही. काय करूया, ठेवूया.
काजू बोलते मला पाडू नका त्याच्यामुळे राहू दे. चला हा आंबा बघा आहे गावठी. हा गावठीच आहे मला असं वाटतं, पण बघा किती आलाय. हा बघा हा आंबा पण बघा किती जवळ आंबे आहेत, किती जवळ आहेत बघा. तो का दादा आपल्याला दाखवत आहेत आंबा हातात घेऊन. वाव बघा ही मेहनत आहे. उजळला आंबा. हापूस आंबा आहे. आपण नाही तो पिकत आलाय, हापूसच आहे. हा बाग फिरून झाले आणि आंबे वगैरे चांगले आलेत, छान आलेत जरा मस्त. मेहनतीचं फळ आहे ॲक्च्युली त्यांचं हे आंबे लावण्यासाठी, ते जगवण्यासाठी किती त्यांनी मेहनत केली असेल. दिवस रात्र त्यांनी म्हणजे बोलतात ना, त्यांना जगवण्यासाठी औषधं हे ते किती मेहनत केली असेल, त्याचं हे फळ आता त्यांना मिळतं आहे. चला आता आपण जाऊया परत घरी. हा एक फेरफटका होता असाच, आम्ही दोघं असंच निघालेलो. म्हटलं चला आंघोळ वगैरे झालं जरा फेरफटका करून येऊ, सो त्याच्यासाठी आलेलो. पण आम्हीच खोललेला, सो लावायची पण जिम्मेदारी आमचीच. त्याच्यामुळे आम्ही प्रॉपर लावून वगैरे प्रॉपर व्यवस्थित बंद केलेला आहे. आणि हा इकडे असा हा पूर्ण गाव आहे त्यांचा, कांदळगाव, आमची सासरवाडी दोघांची पण. हे बघा हे कांदळगाव गावचं ग्रामदैवत आई सोमजाई मातेचं मंदिर आहे त्यांचं. खूप छान मंदिर आहे. मी सकाळीच जाऊन आलो, ॲक्च्युली व्हिडिओ नाही बनवता आला, पण नंतर बघूया. उद्या जर आपल्याला मौका भेटला तर उद्या आपण व्हिडिओ बनवू त्याचा. आणि हे घर. चला मित्रांनो, ओव्हरऑल हा फेरफटक्याचा व्हिडिओ होता. थोडक्यात जास्त मोठा नाही आहे, थोडा आहे. एक बाग दाखवली तुम्हाला, सो तो व्हिडिओ बनवला. म्हटलं चला फेरफटका मारतो व्हिडिओ बनवूया. बाग होती, नदीवरती गेलो. असंच कोकणामध्ये गावी आल्यावरती तुम्हाला माहिती आहे मी असंच काय ना काहीतरी दाखवत असतो. सो चला, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला हा तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ शेअर करा आणि काळजी घ्या. चला बाय बाय.